उद्या इडलीचा प्रोग्राम आहे तर त्याची तयारी चालली. पीठ दळून झालंय आणि हे नाचणीची इडलीच आहे तर त्याच्यामुळे ते असं दिसते. उद्या सकाळी बघू की आता किती फुगतं की दळून ते ठेवते. आणि आता आम्ही जाणार आहे खाली वॉकसाठी. मटकीला मोडायला टाकले होते तर छान मोड पण आलेले असे. आजच सगळं करून ठेवलं म्हणजे सोमवारी ऑफिस असलं की जास्त ताण नाही येत की काय करायचं भाजीला. तर मासे आता मी भिजवून ठेवते आधीच म्हणजे मग टेन्शन नाही. आता सकाळी मी चेक करते. ओ एकदम मस्त फर्मेंट झालंय हे पाव. मस्त एकदम फर्मेंट झालंय. आता मी बनवते आमच्यासाठी ब्रेकफास्ट ऑफ इडली आणि सांबार. आणि एवढे सगळ्या व्हेजिटेबल्स याचे मी सांबारमध्ये टाकणार. मला खूप आवडतं जास्त व्हेजिटेबल्स घालून केलेलं सांबार. कांदा मिसिंग आहे. माझ्या सासूबाईंनी नंदिनीने चाफ्याचं झाड लावलं होतं इथं पिंक कलरचं. ते मस्त फुटलंय इतकं छान आहे बघा. सगळ्या भाज्या टाकल्या आता शिजायला. कांदा आणि लसूण वगैरे ते मी नंतर फोडणीत घालणार. आता नाही टाक. आता मी बनवते पहिले इडली बनवते आणि मग त्याच्यानंतर कुकरला डाळ शिजवून ठेवलेली आहे. डाळ वगैरे शिजवून ठेवलेली मग ती नंतर फोडणी देईन. पहिले इडली लावून घेते 15-20 मिनिटात ॲटलीस्ट इडली तरी शिजते चांगली. भांड्यांना तेल वगैरे लावून घेतलं. सोडा आहे ना असा पाण्यात मिसळून घ्यायचं थोडा कारण मग पिवळ्याने परत येईल. आणि थोडं टाकलं का म्हणजे फुगतं पण चांगलं. आणि मी बनवते आता सांबार पावडर. ही रेसिपी मी इंस्टाग्रामवर बघितली होती की असं सगळं टाकून त्याची पावडर बनवायची सांबार पावडर म्हणून. की त्याच्यात सगळी इंग्रेडियंट उडद डाळ, चणा डाळ, मिरची, जिरे, धने पण टाकता, खोबरं, मेथी आणि कढीपत्ता. तुम्ही अशी डाळ बनवली ना ह्या पावडरची तर ती खूप टेस्टी लागते. मी एक साऊथ इंडियन लेडी होती तिची रेसिपी बघितली होती ही की जी मला तर आवडली. खूप मस्त लागते याची डाळ. आणि तुम्हाला सांबार मसाला टाकायची पण गरज नसते. मग तुम्ही उगाच थोडासा टाकला तरी पण तुमचं काम हो. ओढणी चालली जायची. हे बघा अशी पावडर करून घेतली मी. नंतर मग ती ॲड करायची. डाळ विथ सगळ्या भाज्या रेडी आहे. चिंच आणि गूळ. बघा मस्त इडली रेडी आहे. सांबार माझं उकळतंय आता. मस्त सांबार रेडी आहे. कसं वाटतंय? काय झालंय? कर बोला कर. यांना ना बिलकुल सांबार आवडत नाही. यांना आवडती डाळ. आजचा आमचा संध्याकाळचा स्वयंपाक आहे खिचडी आणि आमटी. आणि खिचडी अजून बनवायची बाकी आहे. शेंगदाणे आणि दह्याची आमटी मी ऑलरेडी बनवतात आणि त्याला उकळायचं बाकी. थोडं दही मी जास्त घातलंय, शेंगदाणे कमी घातले, इसलिए वो ऐसा दिख रहा है. गाइस आज मी बनवते ज्वारीची खिचडी जी की मी फर्स्ट टाइम बनवते. सेम साबुदाण्याची खिचडीला फक्त साबुदाणा रिप्लेस विथ ज्वारी. फोडणी वगैरे दिली मस्त. वर कशी आहे? बरं लागतं. बरं लागतं. भारी ना. मी बघा एकदम खिचडी सारखीच वाटते. आम्ही घेतली आहे नवीन चेअर. आजच दुपारी आलं होतं पार्सल आणि आता हे तिला अनबॉक्स करतो. सबसे अलग गिफ्ट है तेरे को धोंडे का.
आणि का बरं? का तुम्ही हे गिफ्ट चूज केलं? कारण मला त्याच्यात काहीतरी दिसलं. सायशी पण म्हणे मला चेअर असली तर अभ्यास करणे बस. मी पण पण नाही, म्हणते मला वाटत होतं कारण ती दिवसभर काम करत राहते, घरी येऊन कधी कधी काम राहतं सॅटर्डेला बसते. सॅटर्डेला लॅपटॉप जरी ओपन केला तर असं. हां, कारण माहिती ना झोपून काम नाही होत, मला बसून लागतं. चेअर टेबल चांगलं वाटतं बसून केलं तरच. म्हणे वैभव म्हणे का चाल तुला चेअर बनवून देतो घेऊन. आणि आमच्या हॉलमध्ये बसायला पण तसं काही नाही, टेबल आहे पण चेअर नव्हती म्हणून मग आम्ही एक चेअर घेतली. माहीत नाही आता ती कशी येते यार, चांगली यायला पाहिजे फक्त. हॉल काढा. पहिले हे खोला ना. त्यांनी ॲलन किन ते पण दिलंय याच्यात, हे पा. आणि फायनल लुक असं राहणार चेअरचा. डॅमेज आहे का? डॅमेज तर नाही, काय थोडं बाहेर तर काढा पाहिजे. How to assemble a chair. झाली? का आणखी टाईप करायचं? नाही बस. चेअर असेंबल करणं खरंच अवघड आहे. ऑलरेडी रात्री 11:15 वाजले, तिसऱ्या टाइम आम्ही खोलू राहिलो. आम्ही चुकीच्याच बाजूला लावलं. त्याच्याकरता बाई ते 3,000 माणूस दिला होता, पण त्याची फी किती होती? किती? 650 रुपये. अयो, ठीक आहे, करू शकतो आपण. आता कळलं ना. तरी अजून एखाद्या वारीनं खोलून होईनच परत. असं होतं ते मॅडम. मोठं लावला तरी ते स्क्रू आहे ना, त्याच्यामुळे ते जात नव्हते. हा, आम्ही तरी कुंभू घातले. यांनी तर मला त्याच्यावर टाकायला तेल बी सांगितलं होतं. चेअरची फिटिंग खाली नीट होत नव्हती म्हणून तिला आता कूलरवर घेतलंय. आणि त्यांनी पण स्टूलवरच घेऊन केलेली अशी उलटी. फायनली आफ्टर 1.5 hour, chair is assembled. कसे जबरदस्त. सीट असं कमी वाटतंय का थोडं? असं ते ऑफिसच्या चेअरचे सीट थोडे मोठे राहते ना, असं पण नाही. हा का? नका ती तुटून जाईन. तिथे टेबल सोबत पुरी मॅच आहे चेअर. तर आज फ्रायडे नाईट आहे आणि ऑलमोस्ट 8:30 वाजत आले. आणि मी आज जस्ट आत्ताच ऑफिसवरून आले आणि लगेच किचनमध्ये आम्ही स्वयंपाकाला लागलोय. आणि सकाळचा पसारा पण तुम्ही बघू शकता की किचन ओट्यावर किती आहे. की सकाळी मी स्वयंपाक करून गेलेले तसंच. आणि आता मी करते वरण चकुल्या. आणि इथं मी देते फोडणी, जिरे मोहरी और मॅन्डेटरी कढीपत्ता. बाकीची रेसिपी तर मी विसरले, पण आता शिजते तर हे असं दिसतंय. मस्त तूप वगैरे टाकून घेतलंय. आणि आता आम्ही जेवण करतोय. आज सॅटर्डे आणि सकाळचे 8:30 वाजता आम्ही चाललोय भाजीपाला आणि किराणा आणायला. कारण माझ्या डाळींचे सगळे संपलेले. आणि विकेंडचा तर एक चक्कर होतो भाजीपाल्यासाठी तर मेन. कारण वीकडेज मध्ये टाइम भेटत नाही सगळ्या गोष्टी आणायला. सो चला. आणि आम्ही दोघं पण आता ट्राय करतोय की बाहेरचं खायचं अवॉइड करायचं आणि घरचं जेवायचं. तर जेव्हापासून घरचं जेवायला लागलोय, मोस्टली 2 टाइम स्वयंपाक करते ना, तेव्हापासून मला जास्त किराणा लागतो.
पहिले एवढं काही नाही. पहिले बाहेर आम्ही खायचे पैसे 15-20 होतात. दिवसातून एकदा स्टार बदलला जायचो किंवा म्हणजे असं भाजीपाला आणायला पुरून जायचं तो. आता प्रत्येक विकेंड संपतंय आणि जास्त आणून ठेवलं खराब होतं, त्याला लगेच किड्यांची लाळ दिली. तर मला एवढं निसायला आणि त्याला पण टाइम नसतो, तर मग मी जास्त पण नाही आणली. असं वातावरण बघितलं, आज तर मस्त आभाळ आले, ऊन बी नाही अजून. 8:30 वाजले. एकदम छान वातावरण झालेलं आहे. आणि स्टार बाजारमध्ये ना आम्ही पहिले कस्टमर आहे आज सकाळचे. पडलं मस्त फ्रेश एकदम. बाकी ठिकाणी उलटं राहतं की बायकोला नवऱ्याने घेतलेला भाजीपाला आवडत नाही. आमच्यात उलट आहे, नवऱ्याला बायकोने घेतलेला भाजीपाला आवडत नाही. आमच्या घरी नवराच भाजीपाला घेतो. हे कढीपत्ता 14 रुपयाला एक किलो आणि हे शेवगीची शेंग 6 रुपयाला एक. घरी उतारलं त्यांना फेकून देते घरचे. मला रोज मम्मी सांगते आमच्याकडे लई आहे. मस्त गावरान कोथिंबीर आली. ये ना एवढी जुडकी यांनी 2 जुडक्या काढल्या म्हणजे 22 रुपये. एवढी वा वा एवढी द्यायला मग कोथिंबीर सध्याला मागे बघितलं 14 रुपयाला एक. आणि शेतकरी गायांना खूप घालते प्रकार. बिझनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बिझनेस काही पण करू शकतो. सारी अशी शॉपिंग झाली. आज मी बनवणार आहे रवा ढोकळा. तर याच्यात मी आता बारीक रवा घेतला आहे, दही घेतलं 1 वाटी, 1 वाटी दही, 1 वाटी रवा, 1-2 मिरची आणि 2-3 पाकळ्या लसूण मिक्सरमध्ये करून टाकलं. त्याच्यात थोडी साखर आणि मीठ चवीपुरतं आणि हे असं करून ठेवायचं 10-15 मिनटं. आणि आज एकदम ऊन वगैरे नाही, तर वातावरण एवढं छान झालं बाहेर. 11 वाजले तरी मस्त वातावरण बिना उन्हाचं. पावसाचं वातावरण, पाऊस कधी येतो काय माहिती. दुपारच्या जेवणाला बनवणार आहे मी पालक आणि ज्वारीची भाकर. फ्रीज मध्ये जाशील बरं का बाई, साफ करता करता जपून. पालकची भाजी तर शिजत आली माझी. ढोकळा इथं माझा बनलेला आहे. दिसायला एवढं चांगलं नाही झालं पण टेस्टला चांगला. खरं भारी. सगळे आम्ही रेडी फिरायला बाहेर. कपडे हे तर धुतलेले कपडे अजून बिना धुतले अजून मशीन मध्ये, जे की धुवायचं काम चालू आहे.